नमो बुद्धाय. आज आपण निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे यामधील भगवान बुद्धाच्या मते ह्या विकारांचे 3 प्रकारचे वर्ग आहेत ते बघणार आहोत. पहिल्या वर्गात तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात. दुसऱ्या वर्गात वितृष्णेतून उद्भवणारे घृणा, क्रोध आणि द्वेष हे दोष येतात. तिसऱ्या वर्गात अविद्येतून उद्भवणारे जडता, मूर्खता आणि मूढता हे दोष येतात. पहिल्या राग व दुसऱ्या द्वेष, अग्नीचा संबंध, भावना आणि दुसऱ्या संबंधीचा दृष्टिकोन आणि भूमिका यांच्याशी निगडीत आहे. तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी, मोह, हा जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्यांच्याशी निगडीत आहे. भगवान बुद्धाच्या निब्बाण सिद्धांतासंबंधी काही गैरसमजुती आहेत. निब्बाण शब्दाच्या उत्पत्तीदृष्ट्या अर्थ फुंकर घालून विझविणे किंवा मालविणे असा होत आहे. या शब्दाच्या उत्पत्तीचा आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाण सिद्धांत अर्थहीन बनविला आहे. ते असे मानतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालविणे आणि ही क्रिया मृत्यू समान आहे असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हास्यास्पद बनविण्याचा प्रयत्न केला आहे. टीकाकार लावतात तसा निब्बाणाचा अर्थ बुद्धाला अभिप्रेत नव्हता. हे जो कोणी अग्निस्कंधोपम सुत्ताचा भाषादृष्ट्या अभ्यास करतील त्यांच्या लक्षात येईल. अग्निस्कंधोपम सुत्तात जीवन म्हणजे अग्नी आणि मृत्यू म्हणजे तो मालविणे असे म्हटलेले नाही. तिथे म्हटले आहे की रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी जळत आहेत. सर्व प्रकारच्या प्रवृत्तींना पूर्णपणे मालवून टाकावे असे अग्निसुत्त म्हणत नाही. ते एवढेच म्हणते की पेटत्या ज्वालेला अधिक इंधन पुरवू नका. दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यात चुकले आहेत. उदानात असे सांगितले आहे, जेव्हा शरीर नाश पावते, पाहणे थांबते, संज्ञा नाहीशा होतात, चलनवलनादी क्रिया थांबतात, चेतना जाते, तेव्हा परिनिब्बाण घडते. परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालविणे, नाहीसे होणे. निब्बाण या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही. निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता. निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे हे बुद्धाने राधला एके ठिकाणी स्पष्ट करून सांगितले आहे. एकदा स्थविर राध तथागताकडे गेला. तथागतांना अभिवादन केल्यावर त्याच्या समीप बसून त्याने विचारले, भगवान, निब्बाण म्हणजे काय? भगवंतांनी उत्तर दिले, निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन. भगवान, परंतु निब्बाणाचा उद्देश काय? राध, निर्दोष जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे. निब्बाण म्हणजे मालविणे किंवा नाश नव्हे. हे बुद्धाने सारिपुत्ताला पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे. एकदा भगवान श्रावस्तीतील अनाथपिंडकाच्या आश्रमात वास करीत होते. सारिपुत्तही त्यावेळी त्या ठिकाणी राहत होता. भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खूंनो, ऐहिक संपदेऐवजी धम्माचे तुम्ही दायद व्हा. तुमच्याविषयी वाटणाऱ्या करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा म्हणून मी तुम्हाला धम्माचे दायाद बनवित आहे. असे बोलून भगवान आपल्या गंधकुटीत गेले. सारिपुत्ते मागे राहिला आणि भिक्षूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. तेव्हा सारिपुत्त म्हणाला, लोभ हा दोष आहे, द्वेष हा दोष आहे. हा लोभ आणि हा द्वेष घालविण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवितो
जाणायला शिकवितो आणि ज्ञान देतो, तो आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण याचकडे नेतो. हा मध्यम मार्ग कोणता? हा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग होय, त्याशिवाय दुसरा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. भिक्षूंनो, हा मध्यम मार्ग आहे. होय, क्रोध, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, कृपणता, लालचीपणा, ढोंग, लबाडी, उद्धटपणा, मोह, प्रमाद हे सर्व दुष्ट विकार आहेत. मोह आणि प्रमाद याचा परिहार मध्यम मार्गाने होतो. त्याच्या योगाने पाहायला दृष्टी मिळते. हा मार्ग आपणाला पाहायला शिकवितो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती, अभिज्ञाबोधी आणि निब्बाण याकडे नेतो. निब्बाण हे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग आहे. अशा रीतीने सारिपुत्तांनी निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्षूंना ते ऐकून आनंद वाटला. निब्बाणात जो मूलभूत विचार आहे तो म्हणजे अष्टांग मार्ग. अष्टांग मार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही. प्रवृत्तीचा संपूर्ण अच्छेद आणि परिनिब्बाण ही दोन टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यम मार्ग आहे. हे लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पनेसंबंधीच्या गोंधळाचा निराश होईल. अशा प्रकारे आज आपण निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे आणि भगवान बुद्धाच्या मते ह्या विकारांचे 3 प्रकारचे वर्ग आहेत हे बघितलेलं आहे. पुढच्या भागात आपल्याला तृष्णा, त्याग म्हणजे धम्म बघायचं आहे. तोपर्यंत नमो बुद्धाय. जय भीम.